नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। तुम्ही टायटल बघितलेलंच असेल की केसांची काळजी कशी घ्यायची थंडीच्या दिवसात ते आपण बघणार आहोत। त्यासाठी माझी पहिली टिप्स काय ते तुम्ही बघा। तुमच्या केसांमध्ये काय होतं की थंडीच्या दिवसांमध्ये जे केसांमध्ये असते ना ते खूप प्रमाणात कोंडा होतो, आपले केस ड्राय व्हायला लागतात, केसांची शायनिंग ही कमी व्हायला लागते। तर त्याच्यासाठी आपल्याला घरगुतीच उपाय करायचे आहेत। तर ते काय आहेत ते आपण बघूया। पहिली टिप्स आहे, जर तुम्ही कोणतेही तेल यूज करत असाल पण सगळ्यात बेस्ट नारळाचं तेल आहे। नारळाचं तेल घ्यायचं आहे, त्यात लिंबाचा रस पिळायचा आहे आणि छान तुमच्या केसांना ते अप्लाय करायचं आहे। अलगद मसाज करून तुम्ही ते लावून ठेवायचं आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला केस धुवून टाकायचे आहे। आता चला दुसरी टिप्स बघूया। तर दुसरी टिप्स काय आहे तर ती खूप महत्त्वाची आहे आपल्या केसांच्या मुळांसाठी। तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, मध घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता का हिवाळ्याच्या दिवसामध्ये जास्त उन्हानी, थंडीनी आणि प्रदूषणाने आपल्या केसांची शायनिंग बिलकुल कमी झालेली असते। बिलकुल केस असे ड्राय होऊन जातात। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, मध घ्यायचं आहे। मध छान घ्यायचं आहे आणि जे आपले हे मुळं असतात त्या मुळाशी छान अप्लाय करून घ्यायचा आहे आणि एक तास तुम्हाला तो तुमच्या केसांवर तसाच ठेवायचा आहे। केस छान टॉवेलनी बांधा आणि वरती बांधून ठेवून द्या। एक तास झाल्यानंतर तुम्हाला केस छान धुवायचे आहेत। आता तिसरी टिप्स, शॅम्पू तुम्ही शॅम्पूने धुवू शकता। आता तिसरी टिप्स काय आहे आपली अत्यंत महत्त्वाची, म्हणजे तिसरी टिप्स आहे की तुम्हाला हिवाळ्यामध्ये कंडिशनर वापरायचं म्हणजे वापरायचंच आहे। कारण ऑलरेडी आपली केस डॅमेज झालेलीच असतात आणि त्यांना चांगलं करण्यासाठी कंडिशनर वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता किंवा कुठं भरपूर कंडिशनर आहेत, कोणताही कंडिशनर घ्या आणि यूज करा। जर तुम्हाला तो करायचा नसेल तर आपला घरगुती आणि नॅचरल पद्धतीचा कंडिशनर आहे, तो म्हणजे दही हे आपल्या केसांसाठी खूप छान आणि खूप उपयोगाचं आहे। तुम्ही काय करायचं आहे, थोडंसं दही घ्यायचं आहे, दह्यामध्ये थोडंसं तेल घालू शकता आणि ते तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता। खूप छान कंडिशनर तुमचं तयार होणार आहे। तर हा तुम्ही अप्लाय करा, याने सुद्धा तुम्ही कंडिशनर वापरून सुद्धा केस धुवू शकता। आता तिसरी टिप्स जी आहे ती आहे तेलाबद्दल। तर तुम्हाला काय करायचं आहे, जास्वंदाची फुलं असतील, जास्वंदाची फुलं घ्यायची आहे, त्यामध्ये छान असं नारळाचं तेल घालायचं, छान गरम करायचं आणि आपल्या केसांना छान ते लावून घ्यायचं आहे। त्याने आपल्या केसांना एक छान पद्धतीचं व्हिटॅमिन्स मिळतात आणि पोषणसुद्धा मिळतात। जे तुमचे स्किन ड्राय होणार तुमची हेअर ड्राय होणार असतील तर त्याने ते होत नाहीत आणि खूप छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात काय करायचं नाही आहे की तुम्हाला जास्त मेहंदीचा वापर करायचा नाही केसांवर। बघ, आपण नेहमी मेहंदी लावत असतो, पण हिवाळ्यात कमी प्रमाणात जर मेहंदी लावली तर आपले केस खूप चांगले राहू शकतात आणि खूप चांगले रिझल्ट त्याचे तुम्हाला भेटू शकतात। त्याच पद्धतीने काय करायचं आहे की हिवाळ्यात काही लोक म्हणजे काही महिला अशा आहेत की खूप जास्त प्रमाणात केस धुतात। तर केस धुताना एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची आहे की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा याच वेळेस केस धुवायचे आहेत। आणि जेव्हा आपण केस धुवू त्याच्या आधी एका तासाने गरम तेल केलेलंच आपल्या केसांना लावा, म्हणजे ते आपल्या छान केसांच्या मुळापर्यंत जातं आणि छान पद्धतीने आपल्या केसांना ते ग्रो होण्यासाठी मदत करतात। तुम्हाला माझ्या छोटे टिप्स आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। तुमची एक कमेंट खूप काही माझ्यासाठी महत्त्वाची आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। चला, बाय।